नमस्कार मित्रांनो, माझे नाव पंकज। मी 12वीला असताना माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले। माझा भाऊ पवन विदेशात एका 5 तारांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असे। तो 15 दिवसांच्या सुट्टीवर लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी घरी आला होता। माझी वहिनी अंजली दिसायला अगदी सुंदर व साधी होती। तिने फक्त 12वी पर्यंतचं शिक्षण घेतले होते। आमची परिस्थिती फार गरिबीची होती। घर मातीचे होते आणि त्यात फक्त 2च खोल्या होत्या। एका खोलीत आई व वहिनी झोपायच्या व पुढच्या हॉलमध्ये मी, भाऊ व वडील झोपायचो। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई वडिलांना म्हणाली, अहो पवनला आज रात्री आतल्या खोलीत झोपू द्या, त्याला कमी दिवसांची सुट्टी आहे। तेव्हा वडील आईला म्हणाली, अगं अजून त्याच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजाही झाली नाही, मग कसं त्याला त्याच्या बायकोसोबत तू झोपवणार? त्यावर आई म्हणाली, अहो मग सकाळीच आपण सत्यनारायणाची पूजा करून टाकू, म्हणजे तो पण मोकळा होईल। मी शेजारी बसून अभ्यास करत असताना आई वडिलांच्या गोष्टी ऐकत होतो। लग्नानंतर बायकोसोबत का झोपावं लागतं याचा मी विचार करत होतो, कारण अशा गोष्टी माझ्या आयुष्यात कधी पाहिल्याच नव्हत्या आणि प्रत्यक्षात मला कोणत्याही मित्रांकडूनही सांगण्यात आलेल्या नव्हत्या। दुसऱ्या दिवशी घरात भावाच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली। रात्री भाऊ आतल्या खोलीत वहिनीसोबत झोपला व आम्ही बाहेर झोपलो। रात्री सुमारे 1 वाजता मला वहिनींचा वेगळाच आवाज कानी येऊ लागला। मला वाटले भाऊ वहिनींना खूप जोरात मारत असावा। आई वडील गाढ झोपेत होती। मग मी हळूच उठून दादा वहिनींना का मारत आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या खोलीकडे जाऊ लागलो। त्या आतल्या खोलीला दरवाजा नव्हता, फक्त एक पडदा लटकलेला होता। मी काही विचार न करता थेट त्यांच्या खोलीत शिरलो। खोलीत अंधार असल्याने मला कोणीही दिसत नव्हती। तेव्हा मी वहिनींना आवाज देऊन म्हणालो, वहिनी काय झालं? तुमचा आवाज काय येत होता? माझा आवाज ऐकून ते दोघेही फार घाबरले। दादा मला म्हणाला, अरे पंकज काही झालं नाही, तू झोप। चहा आला होता, त्याचा कप खाली पडला, त्यामुळे वहिनी घाबरली। मी भावाचे म्हणणे ऐकून झोपण्यासाठी परत माझ्या बिछाण्यावर आलो। दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेज संपवून घरी आलो तेव्हा आई वडील शेतात गेले होते आणि घरात दादा व वहिनी एकटेच होते। मी काही आवाज न करता आत शिरलो तेव्हा मला दादा व वहिनींची कुजबूज आतल्या खोलीत ऐकू आली। मी हळूच खोलीचा पडदा बाजूला केला तेव्हा वहिनी दादांच्या मिठीत होत्या आणि दादा हळूच वहिनींच्या ब्लाऊजचे बटन उघडवत होता। मला ते दृश्य पाहून माझ्याही अंगात वेगळीच हालचाल होऊ लागली, कारण याआधी माझ्या शरीरात असे कधीही झाले नव्हते आणि असे दृश्य मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो। दादा वहिनींचा ब्रा खाली करत होता। तेवढ्यात वहिनींचे लक्ष माझ्याकडे गेले। तिने लगेच आपले कपडे व्यवस्थित केले व खोली बाहेर आली। मीही माझी बॅग काढून समोरच्या पलंगावर बसलो। थोड्याच वेळात दादाही बाहेर आला। तो मला म्हणाला, अरे पंकज तो कधी आलास कॉलेजवरून? मी दादाला म्हणालो, भाऊ तू व वहिनी खोलीत होतात तेव्हाच मी आलो, तू मला पाहिलं नाहीस का? त्यावर मी म्हणालो, भाऊ मी काही पाहिलं नाही, त्यापूर्वीच वहिनी बाहेर आली। दादा म्हणाला, पुढच्या वेळी घरी आल्यावर आवाज देऊन या। दादांचे असे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो। माझ्याकडून अशी काय चूक झाली याचा मला विचार पडला। उलट दादाच वहिनींना मारतो व दाबतो आणि मला म्हणतोय, आवाज देऊन घरी या। दादांची 15 दिवसांची सुट्टी संपत आली होती। आज दादा संध्याकाळी घरातून निघणार होता। त्याच्यासाठी वहिनी खूप रडत होत्या, पण मला एक गोष्ट समजत नव्हती। दादा तर वहिनींना खूप दाबत असे, त्यांचे कपडे काढत असे, तरी वहिनी का रडते त्याच्यासाठी मला वाटले बरं झालं गेला। त्याचा स्वभाव चांगला नव्हता। रात्री जेवणानंतर वहिनीसोबत आई आतल्या खोलीत झोपल्या आणि बाहेर माझ्यासोबत वडील झोपले। मी विचारात पडलो की जोपर्यंत दादा होता तो आज झोपायचा,
मग आता आई का आत झोपते. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजवरून आलो तेव्हा वहिनी एकटेच ओट्यावर बसून बाहेर पाहत होत्या. त्या खूप निराश दिसत होत्या. मी विचारले, वहिनी तुम्ही कोणाची वाट पाहत आहात आणि इतक्या उदास का आहात? तेव्हा वहिनी म्हणाल्या, पंकज मी तुमच्या भावाची वाट पाहते आहे. तो पुढच्या वेळी कधी येईल याचा विचार करते आहे. मी आचार्याने विचारले, पण वहिनी जो माणूस तुम्हाला जबरदस्तीने मारत होता आणि तुमचे कपडे उतरवत होता त्याची आठवण येते का? वहिनी आचार्याने माझ्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, तुम्ही आम्हाला कधी पाहिलं असं करताना? वहिनी मी रोज कॉलेजवरून आल्यावर तुम्हाला दोघांना पाहत असे. तेव्हा वहिनी म्हणाल्या, अरे तुमचे भाऊ मला मारत नव्हते तर खूप प्रेम करत होते. मग मी विचारले, मग रात्री तुम्ही चित्कारत का होतात? पंकज अजून तो खूप लहान आहेस. जेव्हा तो मोठा होशील आणि तुझंही लग्न होईल तेव्हा सर्व कळेल. वहिनी म्हणाल्या, पण वहिनी लग्नानंतर तुम्ही आल्यापासून भाऊ तुमच्याकडे का झोपू लागला? पूर्वी तो माझ्याकडे झोपत होता. मी विचारले. त्यावर वहिनी म्हणाल्या, असे करण्यासाठी लग्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम टिकते आणि वंशालाही पुढे नेण्यास मदत होते. मग मी विचारले, वहिनी आता भाऊ गेले मग तुम्हाला असे प्रेम कोण करणार? वहिनी हसून म्हणाल्या, पंकज जर भाऊ नसेल तर तो आहेस ना माझ्याशी प्रेम करायला. पण वहिनी मला तर प्रेमाबद्दल काहीच माहीत नाही. मी लाजत म्हणालो, मी समजावते तुला, चल आधी तोंड धुवून ये, मी जेवण लावते. वहिनी म्हणाल्या. जेवण करून मी माझा मित्र उद्धवला भेटायला गेलो. तोही बाहेर विचार करत बसला होता. त्याने मला पाहताच उठून विचारले, अरे पंकज आज कसा आलास? काही महत्त्वाचं काम आहे का? मी म्हणालो, उद्धव जर तू वेळ असेल तर माझा एक प्रॉब्लेम सोडवशील का? सांग ना. मी पण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे. जर माझा प्रॉब्लेम सोडवला नाही तर तरी तुझा होईल. सांग काय झालं? अरे हे प्रेम म्हणजे काय भाडं गाड माझ्या डोक्यातच शिरत नाही. मी निराश होत म्हणालो. उद्धव म्हणाला, अरे पंकज खूप सुंदर शब्द आहे हा. प्रेम जो यात अडकतो तो खूप नशीबवान असतो. कारण ज्याच्या सोबत अशी प्रेमळ व्यक्ती असेल तो कोणतीही गोष्ट करण्यास सामर्थ्य ठरतो. कारण प्रेम कसं करावं मी विचारले. उद्धवने मला त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहून मी चकित झालो. असे प्रेम तर दादाही वहिनींसोबत करायचा. म्हणूनच वहिनींना दादाची इतकी आठवण येत होती. मला आता सर्व समजले होते. मी तेथून निघून घराकडे येऊ लागलो तेव्हा उद्धव मागून आला. अरे ती मुलगी कोण आहे ते तरी सांग. घरी आल्यावर वहिनी आतल्या खोलीत झोपल्या होत्या. संध्याकाळी 5 वाजता वहिनी झोपेतून उठल्या आणि तोंड हात धुवून बाहेर आल्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, वहिनी एक कप चहा बनव ना. मी आणि वहिनी एकत्र चहा प्यायलो. मी वहिनींकडे एकटक पाहत होतो. वहिनी म्हणाल्या, अरे पंकज आज तू माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो आहेस, काय झालं? मी म्हणालो, वहिनी आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. मग इतके दिवस मी सुंदर नव्हते का? आज तुला माझ्यात असं काय दिसलं? वहिनी हसत म्हणाल्या. मी काही न बोलता लगेच बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मलाही कॉलेजला सुट्टी होती. मी सकाळी उशिरा उठलो. आई वडील शेतात निघाले होते. घरात मी आणि वहिनीच होतो. मी आळस देत उठत होतो. तेवढ्यात वहिनी अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आल्या. मी वहिनींना पहिल्यांदाच अशा अवस्थेत पाहिले होते. माझी उत्सुकता अधिक वाढली. वहिनी आतल्या खोलीत गेल्या. मी उठून त्यांच्याकडे पाहायला आलो. खोलीला दरवाजा नसल्याने आतले दृश्य मला स्पष्ट दिसत होते. वहिनींचा पाठीमागचा भाग माझ्या दिशेने होता. त्या रुमालाने आपले अंग कोरडे करत होत्या आणि ब्रा घालत होत्या. तेवढ्यात त्यांच्या अंगावरचा टॉवेल खाली पडला. वहिनी अशा अवस्थेत फारच सुंदर दिसत होत्या. मग वहिनींनी हळूहळू साडी नेसली. त्या पूर्णपणे तयार झाल्यावर मी मागे येऊन ओट्यावर बसलो. वहिनी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अरे पंकज तयार हो, कॉलेजला जायचं नाही का? वहिनी आज रविवार आहे, कॉलेज बंद आहे, इतक्या लवकर कशाला तयार व्हायचं? मी म्हणालो,
मग झोप ना, इतक्या लवकर का उठलास? वहिनी म्हणाल्या. वहिनी, झोपायचं मन होत, पण सकाळी स्वप्न असं काही दिसलं की आता झोप येत नाही. मी म्हणालो, अरे स्वप्न काय दिसलं तुला? वहिनींनी कुतूहलाने विचारलं. नाही वहिनी, ते मी सांगू शकत नाही, लाज वाटते. मी नजर खाली घालत म्हणालो. वहिनी माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, पंकज, मला तुझा मित्र समज आणि सांग काय दिसलं. हा वहिनींच्या जवळ येण्याचा एक उत्तम संधी होता. मी म्हणालो, वहिनी, माझ्या स्वप्नात एक मुलगी अंघोळ करून बाहेर आली व तिने असं काही केलं की ते शब्दात सांगता येणार नाही. मी सांगत असताना अचानक वहिनींचा हात माझ्या हातावर आला. त्या स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागल्या. बस पंकज, आता पुढे बोलूच नकोस. अशा गोष्टी बोलतोस तेव्हा मला तुझ्या भावाची आठवण येते. वहिनी म्हणाल्या. त्यांनी माझा हात जोरात दाबला. चल, आता उशीर झाला, तूही तयार हो, मला कपडे धुण्यात आणि जेवण बनवण्यात उशीर होईल. वहिनी म्हणाल्या. मी अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तेथील दृश्य पाहून मी चकित झालो. वहिनींचे आतले कपडे ओले खाली टाकले होते. ज्या दिवसापासून मला प्रेमाची व्याख्या कळाली तेव्हापासून वहिनींकडे आणि त्यांच्या कपड्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला होता. आता मलाही वहिनींसोबत दादासारखी भरभरून प्रेम करावे असे वाटू लागले होते. मी अंघोळ करून तयार होण्यासाठी खोलीत आलो तेव्हा तेथे दोरीवरही वहिनींच्या आतले कपडे टांगलेले होते. मी कपडे बदलून वहिनींचे ते कपडे हातात घेतले आणि त्यांना हळुवारपणे स्पर्श करू लागलो. ते कपडे हातात घेतल्यावर माझ्या मनात एक वेगळीच तरंग निर्माण झाली. किमान 10 मिनिटे मी ते कपडे हातात धरून होतो. जेव्हा मी ते कपडे परत दोरीवर ठेवून मागे वळलो तेव्हा दारात वहिनी उभ्या होत्या. त्या मला चहा पिण्यासाठी बोलवायला आल्या होत्या, पण मी असे करताना पाहून त्या अगदी शांतपणे उभ्या राहिल्या. मी खाली मान घालून उभा राहिलो. वहिनी म्हणाल्या, पंकज, तू माझ्या कपड्यांसोबत काय करत होतास? तुला ते आवडतात का? नाही वहिनी, मी तर हे पाहत होतो की तुम्हाला असे कपडे का घालावे लागतात, मी लाजत उत्तरलो. वहिनी माझ्या अगदी जवळ आल्या आणि म्हणाल्या, तुला या कपड्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर मी सांगू शकते, पण आधी ही चहा पी, नाहीतर थंड होईल. वहिनींनी मला गरम चहा आणून दिला. त्या माझ्या शेजारी बसल्या. चहा पिताना माझ्या पोटात गुदगुद्या होऊ लागल्या. वहिनींनी हळूहळू माझ्या मांडीला हाताने चिवडायला सुरुवात केली. माझं लक्ष वहिनींच्या त्या स्पर्शाकडे गेलं. चहा पिऊन झाल्यावर मी कप वहिनींच्या हातात दिला. त्या कप ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. मी केसांना तेल लावण्यासाठी आरशासमोर उभा होतो. तेवढ्यात वहिनींनी दाराची कडी लावली आणि मागून मला घट्ट मिठी मारली. वहिनींनी असे केल्याने मी लगेच त्यांच्यापासून दूर झालो. मला भीती वाटत होती, कारण कोणत्याही स्त्रीच्या मी एवढ्या जवळ आलो नव्हतो. वहिनी म्हणाल्या, पंकज, मी तुला माझ्या कपड्यांबद्दल माहिती देण्यासाठी इतकी जवळ आले होते. जेव्हापासून तू मला तुझ्या स्वप्नांबद्दल सांगितलंस तेव्हापासून मला झोप येत नाही. मी तुझ्या भावाचाच विचार करत आहे. माझं नशीब चांगलं आहे की तू माझ्यासोबत आहेस संवाद साधण्यासाठी, नाहीतर एकटी मी येथे वेडी झाली होईल. वहिनी बोलत असताना अजून जवळ आल्या आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागल्या. पंकज, जे प्रेम मला तुझा भाऊ करतो तेच प्रेम तू मला कर. जोपर्यंत तुझा भाऊ येत नाही तोपर्यंत तू मला प्रेम कर. मी डोळे मोठे करून वहिनींकडे पाहत राहील. मी तुला सांगितलं होतं ना, प्रेम कसं करावं ते मी शिकवणार, वहिनी म्हणाल्या. वहिनींनी माझा हात धरला आणि मला आतल्या खोलीत घेऊन आल्या. त्यांनी मला पलंगावर बसवले व त्या माझ्या शेजारी बसल्या. त्या वारंवार माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत होत्या. हळूहळू वहिनींनी आपले ओठ माझ्या ओठांजवळ नेले. त्या म्हणाल्या, प्रेम करण्याची सुरुवात येथूनच होती. पंकज, मी डोळे मिटून वहिनींकडून होणाऱ्या क्रियेची वाट पाहू लागलो. माझ्या तोंडातून निघणारे गरम श्वास वहिनींना आनंद देत होते. आमचा हा गरम श्वासांचा खेळ अर्धा तास चालला. मग वहिनींनी अचानक हाताचा स्पर्श माझ्या त्या ठिकाणी केला. मी माझ्यावरील सर्व नियंत्रण गमावले
आणि माझे ओठ वहिनींच्या ओठांवर टिकवले. आम्ही सुमारे 1 तास एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेत राहिलो. हळूहळू आम्ही आमचे कपडे बाजूला ठेवले. मी पहिल्यांदाच वहिनींना भरभरून प्रेम केले. मला खूप आनंद वाटत होता. वहिनींनाही भरपूर आनंद मिळत होता. वहिनी म्हणाल्या, पंकज, तुझ्या भावापेक्षाही तू खूप पुढे आहेस. तुझं शरीर किती सदृढ आहे वाटतं. दिवसभर तुझ्या सोबतच असे प्रेम करत राहावे आता आमचा नित्यक्रम झाला होता. मी जसे कॉलेजवरून यायचो तसे वहिनींना मिठी मारायचो आणि त्यांच्या ओठांवर माझे ओठ ठेवून संध्याकाळपर्यंत प्रेम करायचो. आमचा हा प्रेमाचा कार्यक्रम सतत 1 वर्षापर्यंत चालू राहिला. वहिनींना माझ्याशिवाय अजिबात चैन पडत नव्हते. मी जर 2-3 दिवस गावी गेलो तरी वहिनी मला जास्त दिवस तेथे थांबू द्यायच्या नाहीत. आता घरात दादा नसला. आमच्या प्रेमाचा तो सुंदर काळ सरून जवळपास 1 वर्ष उलटून गेले होते. त्या 1 वर्षात वहिनी अंजली आणि माझ्यात अतूट नाते निर्माण झाले होते. दररोज कॉलेजवरून येताच मी वहिनींच्या प्रेमात रममान होत असे. वहिनी मला पत्नीप्रमाणे जपत असत आणि मी त्यांना पतीप्रमाणे सांभाळत असे. आमचे हे नाते अतिशय घनिष्ठ व हार्दिक झाले होते. पण एके दिवशी पोस्टमनने आमच्या घरी एक पत्र आणले. ते पत्र होते माझ्या भावाचे. पवनने लिहिले होते की त्याला पुढील महिन्यात 1.5 महिन्याची सुट्टी मिळाली आहे आणि तो येत्या 15व्या तारखेला घरी येणार आहे. हे पत्र वाचताच मी वहिनींचा चेहरा पांढरा फटकून गेला. त्याच्या हातातली कॉफीची कप खाली पडली आणि तुटली. मी लगेच धावत वहिनींकडे गेलो. काय झालं वहिनी, तुम्ही थरथर कापत आहात? मी घाबरून विचारले. वहिनी अंजली यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या मला म्हणाल्या, पंकज, आता काय होईल? तुझा भाऊ येतो आहे. आमचं हे नातं याबद्दल त्याला कळलं तर? त्यांचा आवाज कापत होता. मी त्यांना मिठीत घेतली. वहिनी, घाबरू नका, आपण सर्व काही हाताळू. प्रेम हा गुन्हा नाही. मी धीर दिला. पण माझ्या मनातही अनेक प्रश्न तरंगत होते. पवन परत आल्यावर काय होईल? आमची ही नजीकी त्याच्या लक्षात येईल का? वहिनींची स्थिती कशी असेल? मी माझ्या मनातले हे विचार वहिनींना न दाखवता बाहेरून शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्या रात्री वहिनी मला म्हणाल्या, पंकज, मला एक गोष्ट सांगायची आहे. ती फार गंभीर आहे. त्यांचा चेहरा चिंतेने भरलेला होता. काय झालं वहिनी, सांगा. मी त्यांच्या जवळ बसून विचारले. मला वाटतं मी गर्भवती आहे. वहिनी कुजबुजल्या. त्यांचा आवाज इतका हलका होता की मला ऐकू येईनासा व्हावं. मी स्तब्ध झालो. आमच्या संबंधांचा हा परिणाम, मला याची कधीच कल्पना आली नव्हती. मी इतका अल्पवयीन आणि अजून कॉलेजमध्ये शिकत होतो. दुसरीकडे हे बाळ वहिनींच्या पतीचे असावे अशी समाजाची अपेक्षा असेल. पण वहिनी, तुम्हाला खात्री आहे का? मी गडबडून विचारले. मला आठवड्याभरापासून उलटी होते आहे आणि मला जाणवतंय माझं शरीर बदलतंय. मला भीती वाटते. वहिनी रडू लागली. मी त्यांना पुन्हा मिठी मारली. वहिनी, काळजी करू नका, आपण एकत्र याला तोंड देऊ. मी तुम्हाला सोडणार नाही. त्या रात्री आम्ही दोघे खूप वेळ बोललो. पुढे काय करावे याचा विचार करत होतो. एकीकडे पवन येत होता, दुसरीकडे वहिनीची ही नवी अवस्था. आमच्या समोर अनेक प्रश्नचिन्हे होती. 15वी तारीख उजाडली. पवन घरी येणार होता. वहिनी अंजली यांनी आपला चेहरा आनंदी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यातली भीती मी सहज ओळखू शकत होतो. आई वडील खूप उत्साहात होते. मोठा मुलगा वर्षभराने घरी येत होता, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. दुपारी पवन घरी आला. त्याच्या अंगात नवीन सूट होता. हातात महागडी बॅग होती. त्याने आईला मिठी मारली, वडिलांना नमस्कार केला आणि मग वहिनीकडे वळला. त्याच्या डोळ्यात प्रेम होते. त्याने वहिनींना मिठी मारली. वहिनी किंचित थरथरल्या, पण स्वतःला सावरले. कशी आहेस अंजली? तू खूप बदललीस वाटते. पवन म्हणाला, मी ठीक आहे. तू कसा आहेस? वहिनींनी हसण्याचा प्रयत्न केला. मग पवनची नजर माझ्याकडे आली. अरे पंकज, किती मोठा झालास. कॉलेज कसं चाललंय? त्याने मला मिठी मारली.
मी थोडा घाबरलो. त्याची मिठी मला सहन झाली नाही. मला आठवत होती की याच हातांनी मी वहिनींना मिठी मारली होती, पण मी स्वतःला सावरले. भाऊ, सगळं चाललंय चांगलं. आता अंतिम वर्ष आहे. मी उत्तरलो. संध्याकाळी सगळेजण एकत्र बसून गप्पा मारत होते. पवनने विदेशातील आपल्या अनुभवांची स्टोरीज सांगितली. सगळे हसत होते, पण मी आणि वहिनी मात्र आतून खूपच तणावात होतो. वहिनीची अवस्था अधिक गंभीर होती. त्या अंगावर हात फिरवत होत्या, कधी अंगणात जात होत्या तर कधी आत जात होत्या. पवन त्यांच्याकडे लक्ष देत होता, पण त्याला काहीतरी चाललंय असं कळलंच नाही. रात्री जेवण करताना पवन म्हणाला, आई, मी आता 1 महिना येते आहे, मग परत जाईल. पुढच्या वेळी कायमचा परत येईन. अरे वा, मग अंजलीला पण यायचंच का? बरोबर, वडील म्हणाले. पवन वहिनीकडे पाहून हसला. हो, अर्थात, पण आधी तिची तब्येत व्यवस्थित असली पाहिजे. ती थोडी बिथरलेली वाटते. वहिनी गडबडून म्हणाल्या, नाही, मी ठीक आहे, फक्त हवामानातला बदल. पवनने ते विषय बदलला, पण मला जाणवलं त्याची नजर वहिनींवर सतत होती. तो काहीतरी शोधत होता. 3-4 दिवस उलटले. पवन घरातील वातावरणाशी जुळून घेत होता, पण एक गोष्ट त्याला खटकत होती. वहिनी माझ्याशी कशी वागते, ती माझ्याकडे कशी पाहते, आम्ही दोघे एकमेकांशी कशी वागतो, हे सगळं त्याला चमकारीत वाटू लागले. एक दिवस पवनने वहिनींना एकटं पकडलं. अंजली, काही बोलायचं आहे. वहिनी घाबरल्या. काय बोलायचं आहे? तू आणि पंकज, तुमच्यात काही चाललंय का? पवनने थेट विचारले. वहिनींचा चेहरा पांढरा फटकून गेला. त्यांना काहीच सुचेना. नाही, तो माझा धीर आहे. काय चालू शकतं? त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. पवन शांतपणे म्हणाला, अंजली, मी तुला वर्षभराने पाहतोय. तुझं वागणं बदललं आहे. तू आधी बोलकी होतीस, आता तू गप्प राहतेस. आधी तू माझ्याकडे पाहत होतीस, आता माझ्याकडे न पाहता पंकजकडे पाहतेस. मी काही बालिश नाही. वहिनी रडू लागल्या. पवन, मला समजून घे, मी तुझी बायको आहे. तू मला सोडून 1 वर्ष गेलास. त्यावेळी मी एकटी होती. पंकजने मला साथ दिली. साथ कशासाठी? पवनचा आवाज कडक झाला. वहिनी काही सांगू शकल्या नाही. त्यांनी डोकं खाली घातले. त्या रात्री पवनने मला स्वतंत्रपणे बोलावलं. तो खूप शांत होता, पण त्याच्या डोळ्यात आग होती. पंकज, तू माझा भाऊ आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, पण तू माझा विश्वासघात केलास का? मला थरथर कापत आलं. भाऊ, मी सत्य सांग, पवन म्हणाला. मी खाली मान घातली. हो, आम्ही एकत्र आहोत, पण हे प्रेम आहे भाऊ, मी जाणून बुजून नाही. आम्ही दोघे अपरिहार्यपणे एकमेकांच्या जवळ आलो. पवन उठला. त्याचा श्वास वेगात आला होता. त्याने मला जोरदार चापट मारली. तो माझा भाऊ, माझी बायको, ही गोष्ट मला तुला समजते का? तो किंचाळला. मी त्या चापटीला डगमगलो नाही, कारण मला वाटत होतं मी यास पात्र होतो. भाऊ, मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण प्रेमाला कोणी कारणीभूत नाही. प्रेम हे प्रेम नाही, हा विश्वासघात आहे. तो माझ्याशी विश्वासघात केलास. पवन आता रडत होता. त्या रात्री पवन वहिनीशी खूप वेळ बोलला. मी बाहेर बसून त्यांचे आवाज ऐकत होतो. कधी पवनचा आवाज वर जात असे, तर कधी वहिनींचा रडण्याचा आवाज येत होता. माझं हृदय तुटत होते. खूप काही दिवसांनी पवनला वहिनींची गर्भावस्था कळाली. तो दिवस खूप भयंकर होता. पवन माझ्या समोर उभा राहिला. पंकज, हे बाळ तुझं आहे का? त्याने विचारले. मी काहीच बोलू शकलो नाही. माझी जीभ कोरडी पडली होती. वहिनी रडत म्हणाल्या, पवन, मला क्षमा कर. हे तुझं बाळ असतं असं सगळ्यांना वाटेल, पण सत्य, हो, हे पंकजचं बाळ आहे. पवन हसू लागला, पण ते हसू उमटत होते. मी 1 वर्ष वाट पाहिली. मला वाटलं मी घरी आल्यावर तू मला मिठी मारशील, मी तुला प्रेम करीन, पण तू आधीच दुसऱ्याच्या प्रेमात पडलीस. आणि तो माझा स्वतःचा भाऊ. आई वडिलांना या गोष्टी कळल्यानंतर घरात वादळ उठलं. आई रडू लागली. हे काय प्रकार आहे? माझ्या दोन्ही मुलांनी माझा नावलाच काढला.
वडील फार गंभीर झाले. त्यांनी पवनला बाजूला नेले. पवन, ही गोष्ट घराबाहेर पडली तर आपली सगळ्यांची बदनामी होईल. तू शहाणपणाने वाग. बाबा, मी कसं वागू? माझी बायको माझ्या भावाशी 1 वर्ष प्रेम करत होती. आता तिला माझ्या भावाचं बाळ आहे. याचा अपमान मी कसा सहन करू? पवन किंचाळला. वहिनी आतल्या खोलीत लपून बसल्या. मी त्यांच्याकडे गेलो. त्या उशीत डोकं खुपसून रडत होत्या. वहिनी, काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. मी त्यांचा हात धरला. पंकज, आता काय होईल? तुझा भाऊ मला घटस्फोट देईल, समाज माझ्याकडे बोट दाखवेल, आणि या बाळाचं काय? वहिनी रडल्या. मी त्यांना जवळ घेतलं. वहिनी, मी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सोडणार नाही. या बाळाची जबाबदारी मी घेईन. आई वडील नाराज असले तरी मी तुमच्यासाठी उभा राहीन. ही बोलणी पवनला ऐकू आली. तो आत आला. अरे वा, बघा माझा भाऊ कसा वीर आहे. पण पंकज, तू अजून कॉलेजमध्ये आहेस, तुला नोकरी नाही, पैसा नाही, तू अंजलीला काय देणार? पवनने उपरोधिक आवाजात विचारले. भाऊ, मी कॉलेज पूर्ण करीन, नोकरी करीन, मी वहिनींना आणि या बाळाला सांभाळीन, मी धीराने म्हणालो. तुझी कॉलेज अजून 2 वर्ष आहे, तोपर्यंत काय करणार? पवन म्हणाला. या सगळ्या प्रश्नांचा सामना करताना मला प्रचंड दडपण जाणवत होतं, पण वहिनींचा चेहरा पाहून मला नवी ऊर्जा मिळत होती. आठवडाभर घर तणावाचं वातावरण होतं. पवन वहिनींशी कमी बोलू लागला होता. तो बहुतांश वेळ बाहेर असायचा. आई मात्र वहिनींशी सतत बोलायची. अंजली, हे तू कसं केलंस? तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला होता. आई रडत होती. वहिनी म्हणाल्या. आई, मला माहीत आहे मी चुकले, पण हे प्रेम होते. पवन 1 वर्षभर होता नाही, मी एकटी होते. पंकजने मला साथ दिली. साथ म्हणजे असा प्रकार, तो तुझा दीर आहे, तो तुझ्या पतीचा भाऊ आहे. आईचा आवाज कडक होता. आई, मला क्षमा करा, मी प्रामाणिकपणे सांगते, हे फक्त प्रेम होतं. मी पंकजला खरोखर प्रेम करते. वहिनी आत्मविश्वासाने म्हणाल्या. बाबा हा प्रकार ऐकून फार शांत होते. त्यांनी पवनला बाजूला नेले. पवन, आता काय करायचं ते ठरव. घटस्फोट घ्यायचा का, की ही गोष्ट झाकून टाकायची? बाबा, मी घटस्फोट घेऊ शकत नाही. समाजात माझी बदनामी होईल, पण तिच्याबरोबर राहणंही मला शक्य नाही. पवन म्हणाला. मग पर्याय काय? बाबांनी विचारले. पंकजला तिच्याशी लग्न करायला लावा. मी घटस्फोट देईन, मग तो तिच्याशी लग्न करू शकतो. पवन म्हणाला. बाबा स्तब्ध झाले. हा विचार त्यांनी कधी सुचला नव्हता. पण पंकज अजून लहान आहे, त्याचं शिक्षण. बाबा, हाच एकमेव उपाय आहे, नाहीतर हा वाद कायम राहील. पवन म्हणाला. हा प्रस्ताव पवनने वहिनींसमोर ठेवला. वहिनींनी हे ऐकून धक्का बसला. पवन, तू खरंच तयार आहेस मला सोडायला? अंजली, मी तुला प्रेम करतो, पण तू दुसऱ्यावर प्रेम करतेस, त्यामुळे मला तुला सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पंकजने जबाबदारी घ्यायला पाहिजे. पवन म्हणाला. ही गोष्ट माझ्यापर्यंत आली तेव्हा मी पवनला म्हणालो. भाऊ, मी वहिनींच्या लग्न करायला तयार आहे, पण तू दुखावलास का? पंकज, मी दुखावलो आहे, पण विचार कर, यापेक्षा चांगला पर्याय कोणता? तो तिच्याशी लग्न कर, तिचं आणि बाळाचं सांभाळ, मी पुढे जाईन. पवन म्हणाला. पुढचे काही दिवस घरातील सगळेजण चर्चा करत होते. आईलाही ऐकून खूप रडू आलं. माझ्या मुलाचं असं होईल असं मला कधी वाटलं नाही. वडील मात्र वास्तववादी होते. आता रडून काही उपयोग नाही. पंकजला जबाबदारी घ्यायची आहे. तो मोठा आहे, त्याला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेता येईल. मी वहिनींना एका खोलीत घेऊन जाऊन म्हणालो. वहिनी, तुमची इच्छा आहे का माझ्याशी लग्न करायची? मी तुम्हाला कधीही जबरदस्ती करणार नाही. वहिनी माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या. पंकज, मला खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तुझ्या आईवडिलांची भावाची परवानगी हवी. मी त्यांना पटवून देईन, मी विश्वासाने म्हणालो. मग मी आई वडिलांसमोर हात जोडले. आई बाबा, मला माहीत आहे मी चुकलो, पण आता जबाबदारी घ्यायची आहे. वहिनी गर्भवती आहे, त्यांची या घरात काळजी घ्यायला पाहिजे. मी त्यांच्याशी लग्न करू इच्छितो. माझं कॉलेज पूर्ण करून
मी नोकरी करीन, त्यांना आणि बाळाला सांभाळीन. आई रडत म्हणाली, पंकज, तू लहान आहेस, अशी जबाबदारी तुला कशी सांभाळता येईल? आई, मी मोठा झालो आहे, मला जबाबदारी समजते. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर प्रेम करतात, हे पुरेसं आहे, मी म्हणालो. वडील म्हणाले, पंकज, समाज तुम्हाला काय म्हणेल याचा विचार केलास का? बाबा, समाज नेहमी बोलेल, पण आपलं कुटुंब महत्त्वाचं आहे. मी वहिनींना सोडू शकत नाही, मी म्हणालो. पवनने सर्वांच्या चर्चेनंतर अखेर आपली भूमिका स्पष्ट केली. मी तुम्हाला घटस्फोट देईन, मग पंकज तुझ्याशी लग्न करू शकतो. मी पुन्हा विदेशात जाऊन नवं आयुष्य सुरू करेन. सर्वांना हे मान्य झालं, पण आईच्या मनात कुठेतरी वेदना होती. ती आपल्या मुलांना एकत्र पाहू इच्छित होती, पण परिस्थितीने सगळंच बदलून टाकलं होतं. पुढील महिन्यात पवन आणि वहिनींचा घटस्फोट झाला. ही कार्यवाही अतिशय शांत आणि सौम्य होती. पवनने वहिनींना कोणताच दावा केला नाही. त्याने सगळं संपत्तीला हिस्सा वहिनींच्या नावावर केला. घटस्फोटानंतर पवन माझ्याकडे आला. पंकज, मी तुला माफ करतो, पण हे लक्षात ठेव, अंजली आता तुझी बायको होईल. तिला कधी दुखवू नकोस. तिची काळजी घ्यायची ही तुझी जबाबदारी आहे. भाऊ, धन्यवाद, मी आभारी आहे. तू इतकं महान आहेस, मी तुला कधी विसरणार नाही, मी भाऊक होत म्हणालो. पवन मला मिठी मारून म्हणाला, मी पुढच्या आठवड्यात परत विदेशात जातो. इथं राहणं मला कठीण आहे. तुम्ही सगळे सुखी राहा. आई वहिनींना घेऊन रडत होती. ती म्हणाली, माझा मोठा मुलगा निघून जातोय, मला काय करायचं? आई, मी येतो राहीन, पण आता इथे राहणं माझ्यासाठी कठीण आहे. पंकज आणि अंजली याचं नवं आयुष्य आहे, मला त्यात अडथळा नको. पवन म्हणाला. त्याने सर्वांना निरोप दिला. मला विशेष सांगितलं, पंकज, वडिलांची आणि आईची काळजी घ्यायची आणि अंजलीला कधी रडू देऊ नकोस. पवन गेल्यावर घरात शून्यता पसरली, पण आम्ही सगळे एकत्र येऊन नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. पवन गेल्यानंतर 2 महिन्यांची माझं आणि वहिनी अंजलीचं लग्न ठरलं. हे लग्न अतिशय साधे आणि शांत वातावरणात झालं. फक्त घरातले काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. समाजात ही बातमी पसरली तेव्हा काही लोकांनी टीका केली, पण आम्ही त्या सगळ्यांना दुर्लक्ष केलं. लग्नाच्या दिवशी वहिनी अंजली खूप सुंदर दिसत होत्या. त्या मला म्हणाल्या, पंकज, आजपासून मी तुझी बायको आहे, तू मला सांभाळशील का? अंजली, मी तुला आयुष्यभर सांभाळीन, तू माझं सगळं आहेस. मी त्यांचा हात धरला. आईने आम्हाला आशीर्वाद दिले. ती म्हणाली, आता तुम्ही दोघे एकत्र आहात. पंकज, तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. अंजली, त्याची काळजी घ्यायची आहे. वडील म्हणाले, मी शेतात काम करतो, पैसा कमी आहे, पण आम्ही सगळे एकत्र राहू. हे बाळ येणार आहे, त्याची काळजी सगळे जण घेऊ. लग्नानंतर आमचं नवीन आयुष्य सुरू झालं. अंजली माझी बायको झाली होती. आता मी तिला वहिनी न म्हणता अंजली म्हणू लागलो. तिनेही मला पंकज म्हणून हाक मारायला सुरुवात केली. आमच्या लग्नाला 4-5 महिने होत आले. अंजलीची गर्भावस्था आता 7व्या महिन्यात होती. तिचं पोट स्पष्ट दिसू लागलं होतं. ती अधिक सुंदर दिसू लागली होती. मी तिच्याकडे पाहत असे. अंजली, मला खूप आनंद होतो आहे, हे बाळ येणार आहे, मी तिच्या पोटावर हात ठेवत म्हणालो. ती हसत म्हणाली, पंकज, तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? काही झालं तरी आपलंच आहे, पण मला वाटतं मुलगी असावी, तुझ्यासारखी सुंदर. मी म्हणालो. अंजली लाजत म्हणाली, छे, काय बोलतोस? आई वडिलांनाही खूप उत्सुकता होती. आई सांगत असे, माझा पहिला नातू येणार आहे, मी त्याची काळजी घेईन. वडील म्हणत, बाळाचं नाव काय ठेवायचं आधीच विचार करा. 1.5 महिन्यानंतर अंजलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आम्ही तिला गावच्या दवाखान्यात नेलं. तिथे सगळी तयारी होती. मी बाहेर बसून वाट पाहत होतो. आई माझ्यासोबत होती. तासभराने डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे आणि बाळ दोघंही सुखरूप आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आत धावलो. अंजली अंगावर बाळ घेऊन अंथरुणावर पडली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. पंकज, बघ, आपली मुलगी, अंजली म्हणाली. मी हातात बाळ घेतलं. तू खूप लहान, खूप गोंडस होती. तिचे डोळे मिटले होते. माझं हृदय आनंदाने भरून आलं.
तिचं नाव ठेवूया मी विचार करत होतो. आईचं नाव ठेवू सरस्वती. अंजली म्हणाली, हो सरस्वती खूप छान नाव आहे. मी म्हणालो. आई आत आली. तिने बाळ घेतलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. माझी नात खूप सुंदर आहे. पंकज, तुला आणि अंजलीला खूप आशीर्वाद. वडील आत आले. त्यांनी बाळाकडे पाहिलं आणि म्हणाली, ही आमच्या घराची शान आहे. सरस्वती आता 5 महिन्यांची झाली होती. ती हळूहळू गुटगुटीत होऊ लागली होती. तिचे गाल गोड होते. ती आवाज काढायला शिकली होती. घराचं वातावरण तिच्या आगमनाने आनंदी झालं होतं. अंजलीने पुन्हा काम करायला सुरुवात केली. ते शेजारच्या गावात शिवणकामाच्या छोट्या कार्यशाळेत काम सुरू करू लागली होती. मी कॉलेज पूर्ण करत होतो. आई आणि अंजली दोघी मिळून सरस्वतीची काळजी घेत होत्या. पंकज, आता तुझी अंतिम परीक्षा आहे. चांगले मार्क मिळव, मग नोकरी मिळेल. अंजली मला बजावत असे. हो, मी नक्की मिळवणार, मी विश्वासाने सांगत असे. मी दररोज रात्री उशिरा अभ्यास करत असे. अंजली माझ्यासाठी कॉफी बनवून आणत असे. ती माझी खूप काळजी घेत असे. सरस्वती रात्री उठली तर अंजली तिला शांत करत असे, जेणेकरून माझ्या अभ्यासात अडथळा येऊ नये. एक दिवस मी अंजलीला विचारले, तू खूप थकतेस, मी काय करू? तू फक्त अभ्यास कर, तुझं भविष्य महत्त्वाचं आहे. सरस्वती, तुला नोकरीची गरज आहे, अंजली म्हणाली. मी तिला मिठी मारली. तू खूप मोठी आहेस, मी तुझ्यासाठी काहीही करेन. अंजली हसली. मला फक्त तुझं प्रेम पाहिजे, बाकी सगळं गौण आहे. माझी कॉलेजची परीक्षा संपली. मला चांगले मार्क मिळाले होते. मी आता पदवीधर झालो होतो. पुढे नोकरीचा शोध सुरू होता. मला इंजिनिअरिंगमध्ये रुची होती, पण आमच्या परिस्थितीत आणखी शिक्षण घेणं कठीण होतं. त्यामुळे मी लगेच नोकरी शोधायला सुरुवात केली. एक दिवस मला शहरात एक खाजगी कार्यालयात क्लर्कची नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण सुरुवातीला ते पुरेसं होतं. मी ही नोकरी लगेच स्वीकारली.